स्टार्ट. परिच्छेद. दी कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँकेच्या शताब्दीनिमित्त होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात सहकारी बँकर्ससोबत सहभागी होताना मला विशेष आनंद होत आहे, कारण मी स्वतः शहरी बँका आणि पतसंस्थांच्या राष्ट्रीय फेडरेशनशी संलग्न राहिले आहे. देशाच्या इतर भागाप्रमाणेच पुण्याच्या जनतेलासुद्धा अनेक शहरी सहकारी बँकांच्या सेवेचा लाभ मिळत आहे. ह्या बँकांमध्ये कॉसमॉस बँकेचे एक विशिष्ट स्थान आहे. ही बँक आपले सेवाभावी संचालक, विनम्र आणि कार्यतत्पर कर्मचारी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ठेवीदार आणि सदस्यांना आपली उत्कृष्ट सेवा प्रदान करते आहे. आजच्या युगात सहकारी आंदोलन जीवनाचा एक भाग बनले आहे. बिना सहकार नहीं उद्धार ही म्हण अतिशय आशयपूर्ण आहे, हे या बँकेने दाखवून दिले आहे. कॉसमॉस बँकेने आपली कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रम यांच्या जोरावर लोकांचा विश्वास संपादन केला आहे. आपल्या 100 वर्षांच्या वाटचालीत बँकेने अनेक ठिकाणी परिस्थितींचा सामना केला आहे आणि आज देशातील उत्कृष्ट अशा शहरी सहकारी बँकांमध्ये मानाचे स्थान मिळविले आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करते आणि बँक यशोशिखरावर पोहोचावी यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देते. परिच्छेद. आज एकूणच जगात बँकिंग उद्योग कठीण परिस्थितीतून जात आहे. ही परिस्थिती निर्माण होण्यात काही अंशी बँका स्वतः जबाबदार आहेत. ह्या अडचणीपासून धडा घेण्याची आवश्यकता आहे. समाधानाची बाब एवढीच की अमेरिका, युरोप तसेच आपल्या देशासहित जगाच्या इतर भागांमध्ये सुद्धा सहकारी बँका आणि पतपेढ्या आर्थिक क्षेत्राच्या ह्या संकटामुळे फारशा बाधित झालेल्या नाहीत. सर्वच देशांमध्ये बहुतांश लोक असे आहेत की जे आपल्या साधारण बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या व्यापारी बँकांच्या तुलनेत आपल्या परिसरात असणाऱ्या व ग्राहकांशी आपुलकीचे संबंध जोडणाऱ्या स्थानिक बँकांना पसंती देतात. भारतातील आमच्या शहरी सहकारी बँका सुद्धा ह्या श्रेणीत मोडतात. आपल्या कामकाजात अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करणाऱ्या, योग्य असे व्यावसायिक व्यवस्थापन असणाऱ्या, चोख व्यवहार असणाऱ्या सहकारी बँकांकडे मध्यमवर्गीय ग्राहक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात. शहरी बँका ह्या स्थानिक असल्यामुळे प्रतिस्पर्धी व्यापारी बँकांच्या तुलनेत त्यांना जाहिरात व प्रचार करण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. बँकेचे काम कशा प्रकारे सुरू आहे ते लोकांना माहीत असते. संगणकीकरण व इतर माहिती तंत्रज्ञानाची साधने दिवसेंदिवस स्वस्त होत आहेत. त्यामुळे छोट्या सहकारी बँका ह्या मोठ्या व्यापारी बँकांशी स्पर्धा करू शकतात व ठेवीदारांना तत्पर सेवा देऊ शकतात. व्यक्तिगत सेवा देऊन तसेच सदस्यांच्या आवश्यकतेनुसार कामकाज करून व्यापारी बँकांचे विशाल स्वरूप व साधनसामुग्रीचा यशस्वी मुकाबला करू शकतात. परिच्छेद
भारतात मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील खूप शहरे आहेत. तेथे शहरे सहकारी बँक, मध्यमवर्गीय तसेच अल्प उत्पन्न गटातील लोकांना प्रभावीपणे बँकिंग सेवा पुरवू शकतात. महाराष्ट्र आणि गुजरातमधील शहरी बँका सुरुवातीपासूनच ह्या पद्धतीने काम करीत आहे. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केल्या जाऊ शकतात. बँकिंग क्षेत्रामधील उणिवावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत होईल व ठेवीदारांचा विश्वास वाढेल. त्यासाठी हे आवश्यक आहे. परिच्छेद. सर्वांना ह्या गोष्टीची जाणीव आहे की इतर सर्व उद्योगांपेक्षा बँकिंग उद्योगावर सर्वाधिक नियंत्रण आहे. वित्त पुरवठा व अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्याच्या क्षमतेमुळे सर्व जगातच बँकिंग उद्योगावर कठोर नियंत्रणकारी असे नियम लादलेले आहेत. बँकेमध्ये गुंतवणूक होण्यासाठी आणि पत निर्माण होण्यासाठी लोकांचा विश्वास हाच सर्वात मोठा आधार असतो. हा विश्वास थोडा वेळ जरी गमावला तरी प्रचंड हानी होते आणि पुन्हा विश्वासास पात्र होण्यासाठी प्रदीर्घ काळ प्रयत्न करावे लागतात. सहकारी बँका ह्या राष्ट्रीय बँकिंग संस्था असल्याने लोकांचा स्वाभाविक त्यांच्यावर जास्त भरवसा असतो. खाजगी क्षेत्रातील व शहरी बँकांना असा फायदा मिळत नाही. लहान आणि स्थानिक असल्याने शहरी बँकेवरील लोकांचा विश्वास लवकर उडण्याची जास्त शक्यता असते. तो कायम ठेवण्यासाठी कठोर परिश्रम व पारदर्शक व्यवहाराची आवश्यकता असते. यासाठी काही उपाययोजना आवश्यक ठरतात. एक म्हणजे सहकारी बँकिंग क्षेत्रात ठेवीदारांसाठी सर्वात सुखद अनुभव हा असतो की संचालक मंडळ सेवाभावी, लोकांच्या मदतीस तत्पर, पारदर्शक अशा ध्येयनिष्ठ लोकांचा समूह आहे. त्यासाठी संचालक मंडळात अशा व्यक्तीचा समावेश केला पाहिजे ज्यांची परिसरातील जनतेत प्रतिष्ठा आहे, जे प्रामाणिक आहेत आणि ज्यांच्याजवळ बँकेच्या उन्नतीसाठी काही विचार आहेत. दुसरे असे की बँकेच्या दैनंदिन कामकाजासाठी कुशल व योग्य अशा कार्यतत्पर व सौजन्यशील कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही महत्त्वाची बाब आहे. तसेच त्यांना आधुनिक बँकिंग प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक ती मुभा असावी. त्यामुळे बँका अधिक कार्यक्षम होतील. अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरी सहकारी बँका ह्या शहरे आणि मोठ्या गावामधील मध्यमवर्ग व मर्यादित उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण वित्तीय प्रणाली बनू शकतील. मी हे जवळून पाहिले आहे, त्यामुळे आपणासमोर मांडत आहे. स्टॉप.